नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी वायू एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री मधुकर भाऊ हाटकर, गाव कासारी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 600 झाडांचा आंब्या बहारामध्ये जवळपास या प्लॉटने 5 महिने पूर्ण हे केलेले आहे। आणि आत्ता आपण फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये, आत्ता आपण म्हणजे ॲपल स्टेजमध्ये जातो आहे आणि ॲपल स्टेजमधून आपण मँगो स्टेज आणि नंतर मग डाळिंब फायनली तयार होईल पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये। मागील 5 ते 6 महिन्यापासून सी मधुकर भाऊ यांनी सी बायो एस्टेटिककडनं वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केलेला आहे। त्यामध्ये इंडी रूट्स, हॅरोचेक, नोवोफॉस, क्रिया पावडर, MSK हॉर्टिफ्लोरा, न्यूट्रिक्सेल, SBT गोल्ड, मॅजिक मिक्स आणि अतिशय सुंदर प्रकारची सेटिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट आपल्याला या प्लॉटमधून मिळते। ज्यावेळेस आपण या प्लॉटला पानगळ घेतली होती त्यावेळेस वातावरण हे कम्प्लिटली क्लाउडी होतं, म्हणजे ढगाळ वातावरण होतं आणि थंडीचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरुवातीचे आपल्याला 2 फ्लॅश हे ड्रॉपिंग झालेले आपल्याला जाणवले। तिसरा फ्लॅश हा सेट झालेला आहे आणि ज्यावेळेस आता आपण फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमधून जातो आहे तर विविध प्रकारचे स्लरींचं ॲप्लिकेशन केलेले आहे। मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्या या पंचक्रोशीमध्ये सातत्यपूर्ण पाऊस हा चालू असल्यामुळे जमिनींना ओलावा आणि झाडामध्ये खूप ओलावा तयार झालेला आहे आणि अशा वेळेस आपण रासायनिक बुरशीनाशक हे घेऊ शकत नाही, कारण की पाऊस पडला तर ते धुतलं जातं। तर त्यावेळेस आपण बायोलॉजिकलच्या माध्यमातून मायक्रोमॅग्नम आणि फ्लोझो या 2 उत्पादनांचा वापर सी मधुकर भाऊंनी दर 15 ते 20 दिवसाला केल्यामुळे आपल्या या 600 झाडांमध्ये कोणत्याही प्रकारचा तेल्या म्हणा, बॅक्टेरियल ब्लाइट म्हणा, करपा म्हणा, अँथ्रॅक्नोज म्हणा, सर्कोस्पोरा म्हणा, असे कोणत्याही प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव या प्लॉटमध्ये दिसत नाही आहे। प्लॉट अतिशय सुंदर आहे, कोणत्याही प्रकारचे डाग हे दिसत नाही आहे, साईज ही ओके चालू आहे, थोडी बागेची हिकेन चालू आहे, म्हणजे प्लॉट हे थोडं झाड आहे, थोडं रनिंगमध्ये आहे। आणि आत्ता आपण ज्या साईजमधून चाललो आहे ही 200 ते 250 ग्रॅमची साईज आहे। ड्रिपच्या माध्यमातून आपण यांना इंडी रूट्स आणि प्रोमुक्त खतांचा वापर, क्रिया पावडर अशा विविध स्लरींमधून हे दिल्यामुळे आपल्याला या प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अपटेक दिसून आलेला आहे। तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की ज्या शेतकरी बांधवांचे प्लॉट हे हार्वेस्टिंगला आहेत तर अशा वेळेस आपण नक्की सी बायो उत्पादनांचा वापर करावा, ही नम्र विनंती।